उद्या होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला मच्छीमारांचा विरोध कायम असल्याचं स्पष्टीकरण मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दिलेल्या आश्वासनांना समाधान झालेलं नसल्याचं मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी म्हटलंय। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी मच्छीमार संघटना काळे झेंडे दाखवणार आहे। मच्छीमार संघटनेनं आमचा विरोध शिवस्मारकाला नसून त्यासाठी समुद्रात घालण्यात येणाऱ्या भरावाला असल्याचं आधीच स्पष्ट केलंय। या संदर्भात मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांच्याशी दूरध्वनीवरून माहिती घेतली असता त्यांनी आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं। पहिली गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी आंदोलन छेडलेलंच नाहीये अशा लोकांना घेऊन अशी घोषणा करायला लावली जबरदस्ती, आणि तुम्ही मागे घेतलं एवढं बोला। कारण आमच्या गावागावचे जे मच्छीमार येणार आहेत, बोटी येणार आहेत, त्यांच्यावरती दहशत निर्माण करायचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला। राम कदम त्यांचे प्रवक्ते आहेत, त्यांनी 15 मिनिटं माझ्याशी बोलला एवढा खालच्या लेवलला की तुम्ही हे नाही केलं, तुमच्यावरती असे अनेक गुन्हे दाखल करू, तुमच्या सगळ्यांच्या सवलती रद्द करू, असे अनेक आरोप। आता त्यांनी डहाणूपासून सगळ्या बोटीच्या सोसायट्यांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली। एकही बोट 24 तारखेला समुद्रात जाता कामा नये, आणि आंदोलन आम्ही मागे घेतलेलंच नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।